नमस्कार, मी विशाल. हेल्थ टॉक टाईममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. खरं तर आपण नेहमीच म्हणत असतो की चवीने खाईल त्याला देव भरपूर भरपूर देईल. पण आपण खात राहतो पण ते सगळं खात असताना आपण जे खातोय ते सुरक्षित आहे का याचा विचार आपण कधी केलाय का? म्हणून आज आपण टॉक टाईममध्ये चर्चा करणार आहोत सुरक्षित खाद्यपदार्थ या विषयाला घेऊन. या विषयात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, आपल्या मनातल्या या विषयाला घेऊन असणाऱ्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत आहारतज्ञ शीतल मामुणकर. आपलं आयबन लोकमतच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. प्रश्नही येतील, पण त्यापूर्वी आपल्या सगळ्या दर्शकांना मला अपील करायचं आहे की तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022-66899263. चर्चेला आपण सुरुवात करूयात. सुरक्षित खाद्यपदार्थ. हे बघा, आता आपण बाहेर पडलो की असं असतं ना की संध्याकाळ झाली की वेगवेगळे खाद्यपदार्थ चाखायला आपण सुरुवात करतो ठिकठिकाणी. कंट्रोल असा कुठेही राहत नाही. अगदी घरात पण आपण रेडी टू मेक पदार्थ बनवत असतो. नको बाबा स्वयंपाक आज जरा काहीतरी वेगळं करू. कंटाळा आला असं म्हणूयात आपण. पण ह्या सगळ्या ह्याच्यात कुठे आपण असं विचार करत नाही की जे आपण खातोय ते सिक्युअर आहे का, सुरक्षित आहे का. यावेळी सुद्धा जागतिक आरोग्य दिन आपण साजरा केला. त्यावेळी देखील आपण एक स्लोगन ठरवलं होतं. त्यानेच आपण सुरुवात करूया. काय होतं ते स्लोगन असं होतं की मेक द फूड सेफ फ्रॉम फार्म टू प्लेट. ओके. म्हणजेच फूड सेफ्टी. सगळ्यात अन्न सुरक्षितता हेच सगळ्यात स्लोगन महत्त्वाचं दिलं होतं बेसिकली. आणि हे सुरक्षित का असावं अन्न? तर बेसिकली असुरक्षित अन्नामुळे तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम्स होतात. आता उलटी, जुलाब, मळमळणं इथपासून छोटे छोटे जे जुलाब वगैरे सारखे प्रॉब्लेम्स आहेत ते कॅन्सरपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम्स होऊ शकतात, असं जागतिक आरोग्य दिनाच्या संदर्भात लिहिलेल्या अपीलमध्ये लिहिलेलं होतं. त्यांनी जवळजवळ 200 त्याच्याशी निगडीत आजार असू शकतात. आणि म्हणून अन्न सुरक्षितता हे स्लोगन जागतिक आरोग्य दिनानिमित्त ठेवलं गेलं होतं. आणि दरवर्षी वेगवेगळे स्लोगन्स असतात या संदर्भातले. एक आहार तज्ज्ञ म्हणून सुरक्षित खाद्यपदार्थ याची डेफिनेशन तुम्ही काय सांगा? जे अन्नपदार्थात बॅक्टेरिया नसतो, व्हायरस नसतो, पॅरासाइट्स नसतात किंवा केमिकल्स नसतात, ॲडल्टेड फूड नसतं किंवा तुमचं ॲडिक्शन नसतं. ॲडिटिव्स म्हणतो आम्ही की काही वरून गोष्टी घातल्या जातात. जेव्हा ह्या गोष्टी नसतात तेव्हा ते अन्न सुरक्षित असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच बघा, तुम्ही घरगुती आहार घेतलात तर तुम्हाला कधीच त्रास होत नाही. पण तेच एक वेळेसचं जेवण तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन घेतलं तर तुम्हाला जडपणा, कंटाळवाणं असं काहीतरी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि म्हणून किंवा उशाळल्यासारखं होतं, उत्साही असं वाटत नाही. बरोबर. हा, आपण पहिला फोन घेऊयात. अंबरनाथवरनं ज्योती कुडाळे आपल्या बरोबर आहेत. ज्योतीजी, आपला प्रश्न विचारा. डॉक्टरांना नमस्कार. नमस्कार मॅडम, मला काय म्हणायचंय, माझं वय 57 आहे आणि पूर्वी मी फार तिखट खायची, मिरची, तिखट वगैरे. पण ते डॉक्टरांनी बंद करायला सांगितलं आणि बंद करून 5 वर्ष आले. मी एकदम साधं जेवण जेवते. भात, वरण भात, मिरची नाही, भाजीमध्ये आमटीमध्ये तिखट नाही. आणि आता काय झालं, 5 वर्ष फिकं जेवण जेवल्यामुळे आणि बाहेरचं मी काहीच खात नाही. त्यामुळे आता कधीतरी तिखट खाल्लं तर माझं तोंड आणि पोट ऍक्सेप्टच करत नाही. तुम्हाला ते ऍसिडिटी किंवा त्याचा हे जे प्रॉब्लेम्स असतात, अल्सर वगैरे काही होता का तुम्हाला, म्हणून तुम्हाला बंद करायला सांगितलं होतं का? नाही, अल्सर वगैरे काही होता मला. पण मग कारण काय होतं बंद करायला? ऍसिडिटी व्हायची म्हणून डॉक्टर मला तिखट बंद करा, तळलेले पदार्थ बाहेरचं बंद करा. मग बंद केलं. तर आता कधीतरी तिखट खाल्लं की त्रास होतो. मग असं वाटतं की फिकं खायची सवय झाली ना, ती चांगली की वाईट? जर तुम्हाला जर तिखट खायची आवड असेल तर तुम्ही काय करा की हळूहळू तुमचं तिखटाचं प्रमाण वाढवा. एकदम वाढवू नका, कारण तुमच्या बॉडीला ती सवय नाहीये. तसे एन्झाईम्स तुमच्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत आणि त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम येतात. आणि ऍसिडिटी काय असतं, लॉंग रनमध्ये तुमची जास्त काळ राहिली तर त्याचा परिणाम म्हणून अल्सर्स होऊ शकतात. आणि म्हणून युजली ऍसिडिटी कमी करण्यासाठी स्पायसेस कमी करायला सांगितलं जातं. पूर्ण बंद करायची गरज नसते. बरोबर. आपण पुढला फोन घेऊयात. हिंगोलीवरनं सौरभ डाळे आपल्या बरोबर आहेत. सौरभजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, राम राम सर. हा बोला. नमस्कार सर. मी है ना आधी मी सर सौरभजी, आपल्या घरातल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. हॅलो. हा बोला. सर, मी लई मसालेदार खातो सर, ते त्यामुळे मला ऍसिडिटीचे त्रास लई होतो सर.
नाही, मला असं वाटतं की यावरती आपण उत्तर आत्ता दिलेलं just आपण दिलेलं उत्तर आहे. दिलं होतं. आपण पुढल्या मुद्द्यावरती जाऊ. रेडी टू मेक हे जे पॅकेट्स आपण मॉलमध्ये बघत असतो, म्हणजे आता हल्लीच एक विषय फार चर्चेत आलेला आहे. एक प्रोडक्ट बॅन करण्यात आलेले आहे, त्यातल्या काही कंटेंटवर म्हणजे प्रमाणापेक्षा तो जास्त कंटेंट जास्त होता त्याच्यावरती. रेडी टू मेक हे जे पॅकेट्स असतात किंवा जे काही घरी आणून 2-3 मिनिटात तयार करायचे असतात, ह्या खाद्यपदार्थांबद्दल आपलं काय मत आहे? आपण काय सजेस्ट कराल? युजली आम्ही रेडी टू ईट पदार्थ शक्यतो घेऊ नका असंच सांगतो. कारण त्या पदार्थ तुम्हाला जर घ्यायचे असतील तर पहिलं मुख्य म्हणजे त्याच्यावरचं लेबल वाचा. त्या लेबलवर काही इन्ग्रेडियंट्स असतात. नुसतं न्यूट्रिशनल फॅक्ट्स किंवा त्याच्यात कॅलरीज, प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट एवढंच त्याच्यावर सीमित न राहता तुम्ही त्याच्यातले इन्ग्रेडियंट्समध्ये जा. आणि त्या इन्ग्रेडियंट्समध्ये काही गोष्टी अशा लिहिलेल्या असतात ज्या आपल्याला कळत नाहीत. उदाहरणार्थ तुम्ही ई नंबर बघता त्याच्यावर. आता ई नंबर म्हणजे काय आहे? तर हा युरोपियन कोडिंग नंबर असतो आणि ह्याला प्रत्येक कोड्सला वेगवेगळे असतात. आता तुम्ही 100 ते 199 जर हा आकडा घेतला तर तो कलरशी निगडीत असतो, रंगाशी निगडीत असतो. किंवा तुम्ही 200 ते 299 घेतलं तर ते प्रिझर्वेटिव्हसाठी असतं. किंवा 500 ते 599 अँटी केकिंग एजंट म्हणून असतं. काही सूप्समध्ये हे वापरलं जातं. किंवा 600 ते 699 या ह्याच्यात फ्लेवर एनहान्सर किंवा स्वाद वाढवण्यासाठी पदार्थ वापरला जातो. उदाहरणार्थ मोनोसोडियम ग्लुटामेट, ज्याच्यात तुम्हाला एक टिपिकल तुम्हाला टेस्ट मिळते, जे इव्हन चायनीज पदार्थात वापरलं जातं. बरोबर. चायनीज पदार्थात अजिनोमोटो देखील चवीकरता त्यालाच मोनोसोडियम ग्लुटामेट हे सायंटिफिक नेम आहे ऍक्च्युअली. अगदी. पण त्याचे परिणाम देखील होऊ शकतात. त्याच्यावर आपण बोलू. पुढला फोन घेऊयात आपण तोपर्यंत. वाशिमवरनं प्रियंका पवार आपल्या बरोबर आहे. प्रियंका, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझं वय 22 वर्ष आहे. बरं. माझ्या लग्नाला 1 वर्ष झालं आहे. माझं वजन 40 किलो आहे. बरं. मला वजन वाढवायचं आहे, तर मी कोणता आहार घ्यायला पाहिजे? प्रियंकाजी, आपला जो प्रश्न आहे तो आजच्या आपल्या विषयाशी निगडीत नाही, पण तरी आपण फोन केलेला आहे. थोडक्यात त्यांना आपण काय सल्ला द्याल? आधी तुमचं वजन का वाढत नाही हे बघावं. युजली असं माझं ऑब्झर्वेशन आहे की मुलगी लग्न होईपर्यंत नेहमीच बारीक असते. मग जेव्हा लग्न झाल्यावर थोडी स्थिरस्थावर होते, त्याच्यामुळे थोडं थोडं वजन वाढायला लागतं. आणि एखादं मूल झाल्यानंतर तिचं वजन वाढलेलं राहतं, कारण आपला खुराक तसा असतो. आणि बरेचदा ते असं राहतं की पुढे ते तुम्हाला वजन कमी करण्याच्या मार्गावर लागतं. युजली तुमची कारणं बघा, कारण तुम्हाला थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल तरीही तुमचं वजन वाढणार नाही. किंवा तुमचा आहार कमी असेल, तुमचा आहार बॅलन्स नसेल किंवा समतोल नसेल तरीही तुमचं वजन वाढणार नाही. बिलकुल. प्रियंकाजी, जरूर आपण तज्ञाचा या विषयाला घेऊन सल्ला घ्या. यानंतर आपण पुढला फोन घेऊयात. शेलूवरनं प्रशांत पाटील आपल्या बरोबर आहे. प्रशांतजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. हा, बोला. मला एक प्रश्न असा विचारायचा होता की जे पनीर जे असतं, पनीर लहान मुलांना 10 वर्ष वयोगटाच्या मुलांना ते खायला द्यावं की नाही द्यावं, किंवा त्याच्यावर किती लिमिटेशन पाहिजे? आता तुम्ही किती ऑफरली करता हे त्याच्यावरचं पहिलं उत्तर. दुसरं, पनीर जे आहे हे तुम्ही आता व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला प्रथिनं जी आहेत किंवा B12 जे आहे ते तुम्हाला दूध आणि दुधाच्या पदार्थातनं मिळतं. आणि दुधाच्या पदार्थातनं पनीर हे तयार होतं. जर तुम्ही घरी पनीर तयार केलं तर त्याच्या पनीरमधला जो छन्ना जो असतो किंवा वरचा जो सॉलिड भाग असतो त्याला आम्ही छन्ना म्हणतो किंवा पनीर म्हणतो आपण ते. आणि त्याच्या खालचं जे ग्रेव्ही असते किंवा जो व्हे म्हणतात ते तुम्ही ग्रेव्हीज मध्ये वापरलं तर तुमचं दुधातले सगळे न्यूट्रिएंट्स तुमचे लॉस होणार नाहीत आणि तुम्हाला फायदा होईल. पनीर तुम्ही आठवड्यातनं एकदा दिलं तरीही चालू शकेल. किंवा मूल दूध घेत नसेल आणि पनीर आवडत असेल तर तुम्ही थोड्या प्रमाणात दिलं तरी चालेल. दह्याचे पदार्थ द्या, पण एका गोष्टी कंटिन्युअस न ठेवता तुम्ही नेहमी व्हेरिएशन्स करा. म्हणजे त्याचा अतिरेक नको कुठच्याच गोष्टीचा. अगदी. आपण आणखीन बोलणार आहोत. वेगवेगळे प्रश्न या विषयाला घेऊन आपल्याकडे येतात. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. एक ब्रेक घेऊया. आज आपण चर्चा करतोय हेल्थ टॉक टाइम मध्ये सुरक्षित खाद्यपदार्थ या विषयाला घेऊन. आम्ही आपल्या प्रश्नांची वाट बघतोय. पहा फक्त IBN लोकमत. आज आपण हेल्थ टॉक टाइम मध्ये सुरक्षित खाद्यपदार्थ या विषयाला घेऊन चर्चा करतोय. आहारतज्ञ शीतल मामुलकर आपल्या बरोबर आहे. आपण अजिनोमोटो आणि शिस म्हणजे लीड या विषयाला घेऊन बोलणार आहोत, पण त्यापूर्वी एक फोन आपण घेऊयात. उल्हासनगरहून तो आलेला आहे. उल्हासनगरवरनं आपल्याबरोबर प्रवीण वाघमारे सोबत आहेत. प्रवीणजी, आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार. हा, बोला. नमस्कार. मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे की हे जे चायनीज पदार्थ असतात
चायनीज पदार्थ. बरोबर. हा प्रवीणजी बोला. चायनीज पदार्थ जे आहेत ते खाण्यासाठी चांगले असतात का? अगदी मला त्यालाच जोडून विचारायचंय खरं तर. म्हणजे ओगाने, अजिनोमोटो आणि लीड ह्याचं जे प्रमाण आहे यावरनं सध्या खूप मोठी चर्चा केली जाते. याचे काय परिणाम असतात आणि हे कशा पद्धतीने असतं? आता तुम्ही चायनीज पदार्थ खाणं चांगलं की नाही ह्याचं पहिलं मी उत्तर देते, कारण त्यांचा प्रश्न आपल्याला तसा होता. तर चायनीज पदार्थामध्ये टेस्ट वाढवण्यासाठी टेस्ट एन्हान्सर किंवा फ्लेवर एन्हान्सर म्हणून जे वापरलं जातं ते मोनोसोडियम ग्लुटामेट वापरलं जातं, म्हणजे अजिनोमोटो. बेसिकली ते मोनोसोडियम ग्लुटामेट हे ग्लुटामिक ऍसिड म्हणून जे अमिनो ऍसिड असतं आपल्या शरीरातही असतं आणि अन्नपदार्थातही असतं, त्याच्यापासून सोडियम सॉल्ट जे तयार होतं केलं जातं त्याला ते मोनोसोडियम ग्लुटामेट म्हटलं जातं. आणि ह्याचं अतिरिक्त सेवन केलं तर चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम म्हटलं जातं किंवा हेडेक, कारण तुम्ही चायनीज पदार्थ खूप जास्त खाल्लेत आणि अजिनोमोटो तुमच्या जेवणात जास्त असेल तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होतो, मळमळ होते, अशा प्रकारचं. आणि हे लहान मुलांना तापदायक असतं आणि म्हणून शक्यतो या पदार्थांचं सेवन लहान मुलांच्यात करू नका. दुसरं जे आहे तुम्हाला ते नॅचरली सुद्धा मिळतं. उदाहरणार्थ टोमॅटो किंवा वाटाणा किंवा चीज किंवा ग्रीन टी या पदार्थातूनही तुम्हाला मिळतं आणि त्याची सेफ लेवल अकॉर्डिंग टू FDA इज 0.5 ग्रॅम्स ऑफ अ टिपिकल सर्विंग. आता सर्विंग साईज म्हणतो आम्ही, म्हणजे प्रत्येकाचं एक पोर्शन जो असतो तो वेगवेगळा असू शकतो आणि म्हणून टिपिकल सर्विंग साईजमध्ये 0.5 ग्रॅम असं असावं, त्याच्यापेक्षा कमी असावं असं रेकमेंडेशन्स आहेत. आणि साधारण 3 ग्रॅमपेक्षा जास्त घेतल्यास त्याचा तुम्हाला दुष्परिणाम जास्त दिसू लागतो असं FDAचं रेकमेंडेशन्स आहेत आणि म्हणून ते जनरली सेफ या कॅटेगरीमध्ये हे केलं जातं. आता शिसं तुम्ही जे म्हटलं किंवा लेड जे म्हटलं ते तुम्हाला पाण्यात नाही मिळतं, सॉईलमध्ये नाही मिळतं. आता ते कंटॅमिनेटेड वॉटर असेल तर तुमचा लेड लेवल्स वाढू शकतात. बरोबर. आणि त्याचेही दुष्परिणाम तुमचं सगळ्यांचेच माहिती आहेत की जसे स्मॉलर असतात तसेच हेवियर पण होऊ शकतात प्रॉब्लेम्स. म्हणजे काही खाद्यपदार्थांमध्ये जे रेडी असतात किंवा जे तयार केले जातात अगदी थोड्या वेळात, त्याच्यामध्ये हे नैसर्गिकरित्याही असू शकतात किंवा त्याच्यात ते टाकलेले असू किंवा टाकलेलेही असू शकतात. कारण युजली एकतर त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह असतात, फ्लेवर एन्हान्सर्स असतात मोस्ट ऑफ द प्रॉडक्ट्समध्ये, जे काही वेळेस कंटॅमिनेटेड असू शकतील, सेफ लेवलपेक्षा जास्त असू शकतील, त्याच्यामुळेही तुम्हाला त्रास. आणि म्हणूनच मी मगाशी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जेव्हा लेबल घेता, प्रॉडक्ट घेता रेडी टू ईट, युजली आजकाल त्याच्यावर न्यूट्रिशनल फॅक्ट्स म्हणून एक पाठीमागे लेबल असतं की ज्याच्यात तुम्हाला प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट हे सगळं लिहिलं, त्याच्याबरोबर इन्ग्रेडियंट्स पण असतात. ते इन्ग्रेडियंट्स तुम्ही वाचून मगच तुमचं डिसिजन घ्यायचं की नाही. बरोबर. नाहीतर आपण घरी केलेलं कधी उत्तम, केव्हाही पदार्थ केव्हाही चांगलं. अगदी. आपण पुढला फोन घेऊयात. साताऱ्यावरनं तुषार तोरमले आपल्या बरोबर आहेत. तुषार, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्ते. हा, बोला. हा मॅम, माझा प्रश्न असा होता बोला. लहान मुलं मॅगी वगैरे खातात, मॅगी मध्ये जे रसायन आता सापडलं त्यामुळे शासनाने त्याच्यावरती बंदी आणली आता. बरोबर. आणि आपले कुरकुरे वगैरे जे असतात ते कुरकुरे लहान मुलांमध्ये खाण्याचं प्रमाण भरपूर आहे. तर त्याच्यामध्ये कोणतं केमिकल असतं? मला असं वाटतं की म्हणजे त्यामध्ये त्याच्यामुळे सुद्धा त्रास होतोय. तुषारजी, त्यापेक्षा शासनाने याच्याविरुद्ध काय आवाज उठवला पाहिजे किंवा तुषारजी, मला असं वाटतं की तो खरं तर शासनाचा विषय झाला, पण आपण हे घेऊयात की आता ज्या काही प्रोडक्टची त्यांनी नावं घेतली, पण त्या व्यतिरिक्त असेही काही प्रोडक्ट आहेत जे लहान मुलांना आपण त्यांनी आग्रह केला किंवा जिद्द केली तर आपण त्यांना घेऊन देत असतो, ते किती सुरक्षित आहेत त्यांच्याकरता? शक्यतो लहान मुलांना तुम्ही घरगुती आहार देणं हे सगळ्यात चांगलं असतं, कारण तुमच्या एक तर हायजेनिक कंडिशन्समध्ये तुम्ही करता, तुम्ही स्वतःला तुमचं कंट्रोलमध्ये राहू शकतं. आजकाल काय होतं की मुलं स्वतःच काहीतरी वस्तू तयार करून घेतात, कारण रेडी टू ईट पॅकेट असतात, गरम पाणी घातलं की तुमचे पदार्थ तयार होतात. पण तसं न करता, कारण त्याच्यात इन्स्टंट फूड्स जास्त असतं, मग त्याच्यात आवश्यक असलेले अन्नघटक तुम्हाला कमी मिळतात आणि त्याच्यामुळे मुलांना काय होतं, एनर्जी जास्त मिळते, आवश्यक असलेले घटक कमी मिळतात, त्याच्यामुळे त्याचा ग्रोथवरही परिणाम होऊ शकतो किंवा काही मेंटल ह्याच्यावर किंवा ब्रेन डेव्हलपमेंटवरही परिणाम होऊ शकतो, असे काही रिसर्च दाखवतात. आता उदाहरणार्थ तुम्ही एक सांगितलं, मगाशी मला विचारलं की युजली चाट हे सगळ्यांना फार आवडतं आणि म्हणून आता दिल्लीमध्ये एक त्यांनी सर्वे केला होता, डॉक्टर अर्पिता म्हणून आहेत त्यांनी, आणि त्याच्यात त्यांनी 100 सॅम्पल्स कलेक्ट केली होती म्हणजे वेस्ट आणखीन सेंट्रल दिल्लीमधून. स्ट्रीट फूड आणखीन म्हणजे त्याला स्ट्रीट फूड म्हणू शकतो आपण, ते तुम्हाला इव्हन हॉटेल्समध्येही मिळतात.
पण बेसिकली त्याच्यातले 100 पदार्थातले 15% पदार्थ हे दूषित आढळले. हो हो. आणि त्याचं कारण काय असू शकेल? एक तर त्याच्यातलं पाणी जे आहे ते कंटॅमिनेटेड असू शकेल. दुसरं त्याच्यात वापरण्यात येणारे इन्ग्रेडियंट्स अडल्ट्रेटेड असू शकतील. तिसरं ते हायजिनिक कंडिशनमध्ये केलेलं नसेल किंवा ते सर्व करताना प्लेट्स नीट धुतल्या नाहीत. आपण का स्वच्छ धुतो किंवा अँटीबॅक्टेरियल सोप्स वगैरे का वापरायला सांगतात की बॅक्टेरियाची ग्रोथ तुमची जर कमी झाली तर तुम्हाला शरीराला अपाय कमी होतो. आणि म्हणून तुम्ही बघा फंगस आलेले पदार्थ आपण लगेच फेकून देतो. बरोबर. बुरशी आलेल्या पदार्थांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो कारण उलटी जुलाब यासारखे प्रश्न अगदी त्याचे परिणाम होऊ शकतात. आणखीन बोलणार आहोत. इथे वेळ झाली का ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. सुरक्षित खाद्यपदार्थ या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. मला हे जाणून घ्यायचं होतं, जे रेडी पॅक असतात, जे मॉलमध्ये आपण बघत असतो, त्यातले इन्ग्रेडियंट जे असतात त्याबद्दल जरा सांगा ना. आता ते पहिलं म्हणून तर मगाचपासून मी सारखी एम्फसाइज करते की तुम्ही लेबल वाचा. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल घेतलं तर ज्यूस घेतला तर त्या ज्यूसमध्ये ओरिजिनल ज्यूस फळांचा रस किती आहे त्याचं पर्सेंटेज बघा. जितकं जास्तीत जास्त पर्सेंटेज असेल तितकं बघा. आर्टिफिशियल स्वीटनर्स घातलेत की नाही ते बघा. कारण युजली आजकाल नवीन रिसर्च स्वीटनर्सवरही प्रॉब्लेम्स दाखवतोय. किंवा तुम्ही आता एखादं सूप घेतलं, आता आपल्याला नेहमी असं वाटतं की सूप्स आर हेल्दी, मग ते केव्हाही पटक 2 मिनिटात करता येण्यासारखे किंवा 1 मिनिटात करता येण्यासारखे असतात. पण त्याच्यात युजली असं असतं की स्टार्च किंवा थिकनिंग एजंट, म्हणजे त्याला सूप घट्ट होण्यासाठी जो वापरला जातो घटक, त्याला थिकनिंग एजंट म्हटलं जातं. भाज्या असतात डिहायड्रेटेड प्रमाणात असतात पण त्याचं प्रमाण खूप कमी असतं. आणि त्याच्यामुळे आपल्या डोक्यात जे बसलेलं असतं की सूप घेतलं की कुठचंही सूप हेल्दी, मग त्याच्याऐवजी तर तुम्ही घरी निघतानाच नुसते टोमॅटो कुकरबरोबर डाळ भाताबरोबर जरी उकडून घेतलं किंवा कुठच्याही भाज्या ज्या घरातल्या असतील त्या भाज्या जरी मिक्सरमधून काढल्यात वाफवलेल्या आणि त्याच्यात नुसतं मीठ मिरपूड घालून घेतलं तरी एकदम छान प्रकारचं सूप तयार होतं. चवीसाठी कधी लिंबू वापरा, कधी मिरपूड घाला, असंही करू शकाल. म्हणजे ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करू शकतो. आणखीन काय आपण सांगाल, म्हणजे सुरक्षित खाद्यपदार्थ म्हणजे ते सुरक्षित करण्यासाठी म्हणून आपण काय आणखीन करू शकतो? दुसरं तुम्हाला त्या ह्याच्यातलं तुम्ही इन्ग्रेडियंट्स मधलं जे आहे ते काही फ्लेवर एन्हान्सर बॅन आहेत की नाही ते बघा. काही मॉडिफाईड आहेत की नाही ते बघा. जनरेट बायोटेक्नॉलॉजिकली ते मॉडिफाईड केलेल्या काही ऑइल्स वापरलं जातं किंवा काही वेळेस ह्याच्यावर जे रेग्युलेशन्स असतं हे FDAचं असतं. आता काही वेळेस इन्ग्रेडियंट्स लिहिलं जातं पण ते इन्ग्रेडियंट्स ॲक्च्युली त्या पदार्थाचं ॲनालिसिस केल्यावर मिळत नाही. मग त्यावेळेसही ते खाद्यपदार्थ सुरक्षित राहतच नाही कारण तुमचं जे इन्ग्रेडियंट्सच मेन नसेल तर तुम्हाला ते सुरक्षित राहू शकणार नाही. आणि त्याच्यावर सगळा जो वॉच असतो तो FDAचा असतो. आणि FDA ही अशी बॉडी आहे की जागतिक स्तरावर ती काम करत असते आणि त्याच्यामुळे त्या गोष्टींवर हे करता येईल. किंवा तुम्ही आता म्हणता की फळांचे ज्यूस युजली घेतले जातात. मी तर सांगते की फळांचे ज्यूस घेण्याच्या ऐवजी तुम्ही फळं घ्या, पण फळं मात्र नीट व्यवस्थित धुवून घ्या कारण आजकाल पेस्टिसाइड्स खूप वापरले जातात आणि पेस्टिसाइड्स जरी तुमच्या शरीरात गेले तरी त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. आणि म्हणून आता FDA पेस्टिसाइड्स किती असावेत भाज्या आणि फळांवर याचंही प्रमाण नियंत्रित करण्याचं चाललेलं आहे. त्याच्यावर जाता जाता आम्हाला सगळ्यांना काय सल्ला द्याल, म्हणजे आहार तज्ञ समोर असल्यानंतर आपण उत्सुक असतो की तो आपल्याला काय सांगतोय. म्हणून शक्यतो मी इन्स्टंट फूड घेण्याच्या मागे लागू नका. अगदीच हे गरज असेल तर त्याचं मुख्यत्वे इन्ग्रेडियंट्स वाचा आणि मग ठरवा. शक्य असल्यास नॅचरली जेवढे फ्रूट्स मिळतात तेवढे घ्या. उदाहरणार्थ फळाची गाडी असेल, आणखीन एखादी वडापावची गाडी असेल तर त्या वडापावच्या गाडीच्या ऐवजी फळांकडे वळा असं माझं नक्कीच सांगणं असू शकेल. म्हणजे मी आता या क्षणाला दर्शक म्हणून आपल्या सगळ्या सूचना घेतलेल्या आहेत. एक अँकर म्हणून तर आहेच पण दर्शक म्हणून, आणि माझ्यासारखाच विचार आता या क्षणाला सगळे बैठकीत बसलेले आपले दर्शक या ठिकाणी करत असतील. यानंतर म्हणजे टॉक टाइम मध्ये आज आपण इथे थांबतोच आहे. धन्यवाद आपले या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल. आज आपण इथेच थांबूयात आणि जी काही चर्चा झाली त्यातल्या सगळ्या मुद्द्यांचा जरूर विचार करा. त्यामुळे आनंदी राहा आणि स्वतःचं आरोग्य जपा. पहा फक्त IBN लोकमत.